नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे रोहिणी एका माणसाला म्हणत असते, की सांगितलेलं काम आजच्या आज झालं पाहिजे, कळतंय ना तुला? आणि ते सुद्धा परफेक्ट झालं पाहिजे. तेव्हा इकडे आता तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो एक मेकॅनिकल असतो. तेवढ्यातच त्याचा फोन हा जोरजोरात वाजायला लागतो. तेव्हा रोहिणी म्हणत असते, "अरे काय आहे? तुझा फोन बंद कर आधी. फोन बंद करता येत नाही का तुला? आणि सायलेंट करून यायचं होतंस ना. जर तुझ्या मोबाईलच्या आवाजाने कोण जागं झालं तर इथल्या इथे प्लॅन फ्लॉप होईल, कळतंय का तुला?" तेवढ्यातच इथे संगी त्या माणसाला येताना दिसते. तेव्हा तो माणूस आता गाडीच्या मागे जाऊन लपून बसतो, कारण त्याला भीती वाटते संगीने जर त्याला बघितलं तर. तेव्हा इकडे संगी म्हणत असते, "अहो रोहिणी मॅडम, एवढ्या रात्रीच्या वेळी तुम्ही इथे काय करताय?" तेव्हा रोहिणी म्हणते, की "इथे मिसेस खरे तुम्ही काय करताय?" तेव्हा संगी म्हणते, "अहो मला मोबाईलचा आवाज आला. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या इकडे आहे ना गावाकडे, आमच्या गावातल्या एका बाईच्या घरामध्ये चोर घुसला होता. आता तिची रंगीत साडी होती, पण त्याच्यावरचा ब्लाऊज ठेवला आणि परकर तो चोर घेऊन जात होता. तुम्हाला माहिती आहे का, मला असं वाटलं आपल्या घरामध्ये सुद्धा चोर येतोय की काय?" तेवढ्यातच इथे संगी म्हणते, "थांबा, अशाच उभ्या राहा तुम्ही." आणि मागे तो चोर आता पळून जात असतो असं तिला वाटत असतं. पण तो मेकॅनिकल आता संगीला घाबरून तिथून पळून जात असतो. तेवढ्यातच संगी त्याला पकडते आणि म्हणते, "ये, इकडे ये." आणि म्हणते, "बघितलं तुम्ही रोहिणी मॅडम, हा बघा चोर. हा पळून जात होता ना आता." तेव्हा रोहिणी म्हणते, "मिसेस खरे, तुम्ही आधी रूममध्ये जा बरं आणि माझ्या रूममध्ये जाऊन AC चालू करून ठेवा." "अहो हा चोर नाही आहे. 24 तास मेडिकल चालू असतात ना, तिथून मी एका माणसाला गोळ्या घेऊन बोलवले आणि तोच आहे हा. गोळ्या घेऊन आलाय माझ्या." तेव्हा संगे म्हणते, "पाणी वगैरे तुम्हाला लागेल का?" तेव्हा रोहिणी म्हणते, "मला काही नको आहे मिसेस खरे. तुम्हाला कळलं का? तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या रूममध्ये जा बरं, आपल्या रूममध्ये नाही." याचीसुद्धा रोहिणी आता तिला आठवण करून देत असते आणि म्हणते, की "जा, लवकरात लवकर आता रूममध्ये जा आणि पुन्हा बाहेर येऊ नका तुम्ही." त्यानंतरला आता मेकॅनिकल तिथे येतो संगी गेल्यानंतर आणि रोहिणी म्हणते, की "जा आणि सांगितलेलं काम अगदी चोख व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. तो अजिबात जिवंत नाही राहिला पाहिजे." असं रोहिणीने सांगितलेलं असतं. आणि ते मेकॅनिकला बरोबर अद्वैतच्या गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितलेले असतात. तेव्हा इकडे राहुलसुद्धा येतो आणि म्हणतो, "मम्मा, तू मला बोलावलंस का?" तेव्हा रोहिणी म्हणत असते, "राहुल, तुला अक्कल नाही आहे का रे? अरे तुला कळतं की नाही? किती फोन केले तुला? तुला हा फोन फक्त गेम खेळायला दिलाय का? माझं काहीतरी काम असेल तुझ्याकडे, हे कळत नाही तुला? आता तू ह्या वेळेला इथे आलायस. बरं जाऊ दे, तरीसुद्धा तुला तुझं काम समजावून सांगते." आणि इथे रोहिणी त्या माणसाला सुद्धा त्याच्या कामाला लागायला सांगते. तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते, "राहुल हे बघ, उद्या सरोज वहिनीने अद्वैतला दिव्या अगरला पाठवले. तेव्हा अद्वैत उद्या दिव्यागरला जाईल ना, मग तेव्हा त्याच्या गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितलेत मी. याचा अर्थ तो उद्या लवकर दिव्यागरला पोहोचू शकणार नाही आहे, बरोबर की नाही? आणि मग ते लोकं पोहोचेपर्यंत तू तिथे पोचायचं आहे. अद्वैत जाण्याच्या आधी तू दिव्यागरला पोचायचं आणि तिथे जाऊन निकम यांच्या घरी दागिन्यांचं डील फायनल करायचं. कळलं का तुला? मग तू इथे आल्यानंतर आबा तुझं कौतुक करतील आणि अद्वैतला सगळ्यांसमोर ओरडतील आणि अद्वैतचं काय व्हायचं ते होऊ दे. त्याचा अपघात होऊ दे, त्याचा हातपाय तुटू दे, नाहीतर तो बेडवरती पडू दे, नाहीतर मरू दे. मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे. पण गाडीचे ब्रेक मात्र फेल झाले पाहिजेत आणि हे काम आपलं परफेक्ट झालं पाहिजे. राहुल, कळतंय का? अरे तुझ्यासाठी मी हा एवढा मोठा प्लॅन केला आहे. कारण तो अद्वैत गेल्यानंतर निकम यांच्याकडे डील फायनल केल्यानंतर सगळेजण त्यांचं कौतुक करतील ना, आणि मला ते अजिबात चालणार नाही आहे, कळलं तुला? त्याच्यामुळे कौतुक तुझंच झालं पाहिजे." तेव्हा इथे आता ब्रेक फेल झालेले असतात. त्या मेकॅनिकलने आपलं काम हे केलेलं असतं. तो म्हणतो, की "मॅडम, तुमचं काम झालेलं आहे. आता मी सुद्धा निघतो." तेव्हा तो माणूस गेल्यानंतर इथे रोहिणी म्हणत असते, की "आता तू बघच राहुल, हे लोकं स्वतःला खूपच जास्त शहाणे समजतायत ना. आता काय होतंय त्यांना काहीच कळणार नाही. त्या सगळ्यांची अक्कल बघ कशी ठिकाणावरती येईल. आता अद्वैत काही वाचणार नाही आहे या सगळ्यातून." त्याच्यानंतरला इथे आबा सरोजला म्हणत असतात, की "सरोज, तू हा जो काही निर्णय घेतला आहेस ना अद्वैतला दिव्यागरला पाठवायचं, हा निर्णय खूपच जास्त तिने उत्तम घेतलेला आहे." तेव्हा इकडे आता आबा म्हणत असतात, की "त्या ठिकाणी लग्न आहे, त्या ठिकाणी जाऊन
आपली डील फायनल करणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि जर त्यांना दागिन्यामध्ये काही चेंजेस हवे असतील तर ते लोक आपल्या अद्वैतला सांगतीलच, बरोबर की नाही? अद्वैत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या करेल. म्हणून तर मी म्हणतो ना, जर बिझनेस करायचा असेल तर सरोजकडून शिकायचं, बिझनेस कसा करायचा ते. तेव्हा त्यांच्या कार्यक्रमात तर चांगली भर पडेलच, पण इथे आपल्या घरामध्ये सुद्धा ज्या गोष्टी मला नको आहेत ना, त्या गोष्टी होणार नाही आहेत. म्हणजे आपल्या कार्यक्रमाला सुद्धा त्याच्यापासून मी दूरच ठेवलेलं आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, "हो ना, मला तर माहितीच होतं. तू असंच काहीतरी केलं असशील. म्हणून तर कप भेटत नाही आहेत ना." तेव्हा इकडे आता सरोज म्हणत असते, की "आबा, मी खरंच एवढं काही केलेलं नाही आहे. आपल्या कंपनीच्या दृष्टिकोनातून मला जे काही योग्य वाटलं, मी फक्त तेच केलं आहे." त्याच्यानंतरला अद्वैत आता छान तयार होऊन आपली बॅग वगैरे घेऊन आलेला असतो. तेव्हा इकडे आता आबा म्हणत असतात, की "अद्वैत, झाली का सगळी तयारी? चाललायस ना बाळा?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "हो, हो. आबा, माझी सगळी तयारी झालेली आहे." तेव्हा सरोज म्हणते, "सगळ्या वस्तू वगैरे व्यवस्थित घेतल्यास ना?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "हो आई, मी सगळं काही घेतलंय." "बरं चला, मी जातो." तेव्हा रजनी म्हणते, की "अद्वैत बाळा, अरे जातो नाही म्हणायचं. किती वेळा सांगितलंय तुला? येतो असं म्हणायचं असतं." तेव्हा अद्वैत म्हणतो, "बरं ठीक आहे, येतो." तेव्हा इकडे तो आता आबांचा आणि सरोजचा त्याचबरोबर रजनीचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो, की "ठीक आहे, आता मी निघतो." तेव्हा इकडे आबा म्हणत असतात, "अरे वाह! आज अद्वैत कुठल्यातरी मोहिमेवरती जातोय असं वाटतंय मला. आशीर्वाद वगैरे घेऊन जातोय." तेव्हा सरोज म्हणत असते, "बरं चल जा, नाहीतर उशीर होईल तुला." तेव्हा अद्वैत म्हणतो, की "खरे, चल आवर लवकर, झालं की नाही तुझं?" तेव्हा इकडे सरोज म्हणत असते, "का काय झालं? तू तिला आवाज का देतोयस?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "आई, तिला आवाज का देतोय म्हणजे? मी खरेला सुद्धा माझ्याबरोबर घेऊन जातोय ना दिव्यागरला." तेव्हा सरोज म्हणते, "अरे पण हे कधी ठरलं? मी तुला एकट्याला जायला सांगितलं होतं ना, मग तिला कशाला बरोबर घेऊन जातोयस तू?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "आई, अगं असं काय करतेयस? तूच म्हणालीस ना तिथे गेल्यानंतर त्या लोकांना डिझाईन्समध्ये काही चेंजेस वगैरे करावे लागतील म्हणून, आणि ते लोकं करतील. मग आता इथे आपल्या कंपनीमध्ये खरे सगळं डिझाईन्सचं काम बघत असते. मग आता तिथे गेल्यानंतर मी एकटा काय काय करणार आहे? मग जर खरे असेल तर निदान ते सगळं डिझाईनचं काम तरी बघेल ना, आणि ती किती परफेक्ट डिझाईन करते हे तुलासुद्धा माहिती आहे नाही." तेव्हा सरोज म्हणते, "अरे हो, पण मी सांगितलं होतं ना तू एकटा जा म्हणून, आणि मागच्या वेळेला तिने काय केलं होतं अद्वैत, हे तू विसरलेस का?" तरी इथे आता नयनाच्या चुकीमुळे कलाला ऐकावं लागत असतं, कारण तो हार कलाने नाही तर नयनाने चोरलेला असतो. त्याच्यामुळे नयनामुळे आता कलाला हे सगळं ऐकावं लागतं, काही चूक नसताना. तेव्हा सरोज म्हणत असते, "नाही या अजिबात नाही. तिला न्यायची गरज नाही आहे." तेव्हा आबा म्हणतात, की "सरोज, अगं असं काय करतेयस? त्याने ठरवलंय ना की तिला घेऊन जायचं म्हणून, म्हणून तर ती तयार झाली आहे ना. तेव्हा आता तू उगाच तिला थांबवू नको. आणि तसंही आपली कला ही खूप छान अशी डिझायनर आहे. त्याच्यामुळे ती व्यवस्थित तिथे डिझाईन करेल. त्याचा उपयोगच होणार आहे आपल्या अद्वैतला." तेव्हा रोहिणी म्हणत असते, की "अरे वाह! म्हणजे एका दगडात दोन पक्षी. जाऊ दे ना, मला काय करायचं आहे? दोघांना जो काही गोंधळ घालायचा आहे तो घालू दे. पण ही कला काही माझ्या नजरेत नव्हती, फक्त अद्वैतच होता. पण आता तिचंसुद्धा नशीब चांगलं नाही आहे. तीसुद्धा जाणार आहे लवकरच." त्यानंतर इथे कला आता आबांचा आशीर्वाद घेते, त्यानंतर सरोजचा आशीर्वाद घेते आणि मग ती जायला निघते. तर इकडे आता काजल म्हणालेली असते, की "तू इथे अजिबात यायचं नाही." तेव्हा सोहम म्हणालेला असतो, की "माझं आता तुला तोंडसुद्धा कधी मी दाखवणार नाही आहे अजिबात." तर इकडे आता काजल म्हणत असते, की "अरे देवा, याला इतका विसरण्याचा प्रयत्न करते पण सारखं सारखं मला आता तोच आठवतोय." त्यानंतरला इकडे आता कलाला अजिबात याबद्दल काही माहिती नसतं, की आपल्या बहिणीचं आणि सोहमचं नक्की चाललंय तरी काय. मात्र इथे सोहम आता घरी असतो, पण त्यालासुद्धा काजलची खूप जास्त आठवण येत असते. तो सुद्धा म्हणत असतो, की आतासुद्धा हिचाच फोटो दिसायला हवा होता, चित्र दिसायला हवं होतं. हिला मला अजिबात भेटायची इच्छा नाही आहे ना, मग मी सुद्धा आता तिथे जाणार नाही आहे, असं सोहम म्हणतो. मला पण तिचं तोंड बघायचं नाही आहे, बोलायची इच्छा नाही आहे. त्यानंतरला इथे कला आता दिव्या अगरला जाताना ती सीटवरती वरती पाय घेऊन बसते, चांगली मांडी वगैरे घालून बसते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे रागाने बघत असतो.
कला म्हणत असते, चांदेकर मला माहिती आहे तू आता म्हणशील की वरती पाय घेऊन बसू नकोस म्हणून, पण मी काय करू? हे बघ लांबचा पल्ला आहे, त्याच्यामुळे कम्फर्टेबल आपण असणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मला असंच कम्फर्टेबल वाटतं पाय वरती घेऊन बसायला. तेव्हा तू उगाच मला काही आता बोलू नकोस हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला कळतं का गं जरा? पाय वरती घेऊन बसलीस, असं कुणी बसतं का गाडीमध्ये? ही गाडी माझी आहे. तेव्हा इथे कला म्हणते की हो रे बाबा, ही गाडी तुझीच आहे. मी कुठे म्हणाले की माझी गाडी आहे म्हणून. पण हे बघ मला असं कम्फर्टेबल वाटतं ना म्हणून मी अशी बसली आहे. तेव्हा इथे कला आता आरशाला सुद्धा हात लावते. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, हे काय करतेस तू? खरे तुला वेळ लागले का? अगं तुला या छोट्या आरशाचं महत्त्व कळतंय का? 2 मिनटं जर तो आरसा माझ्या बाजूला नसेल ना, तर मागच्या गाड्या येत आहेत हे मला कसं कळणार आहे? हे या आरशामुळे कळत असतं. त्याच्यामध्ये चेहरा बघायचा नसतो. कळलं का तुला? तेव्हा इथे शांतपणे बस आणि मला गाडी चालवू दे, जास्त बोलू नकोस. तेव्हा इथे कला म्हणत असते की हो मला माहिती आहे. जसं काय फक्त तू एकटाच गाडी चालवतोस, बाकीचं कुणीही गाडी चालवत नाही. मी पण गाडी चालवते, कळलं ना तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो ना, बघितलं मी तुला गाडी चालवताना. त्याला काय गाडी चालवणं म्हणतात? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो आणि हे बघ खरे, उगाच आता आहे ना बडबड बडबड करू नकोस. तेव्हा कला म्हणत असते, हो रे, मला काही दुसरं काम आहे का चांदेकर? तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो की मागच्या वेळेला गाडीमध्ये किती गोंधळ केला होतास माहिती आहे ना तुला? तेव्हा तुला गाडी वगैरे चालवता येत नाही, अजून तुला खूप शिकावं लागेल. तेव्हा कला म्हणते की मला थोडीशी चालवता येते. अद्वैत म्हणतो, ठीक आहे, येताना गाडी तू चालवा. तेव्हा कला म्हणत असते की कशाला, जास्त लांबचा प्रवास असेल ना तर ड्रायव्हरनेच गाडी चालवलेली बरी. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय काय म्हणालीस तू? मला ड्रायव्हर म्हणालीस तू? तेव्हा इकडे कला म्हणत असते, नाही रे, तू कसा काय ड्रायव्हर? जो लांबचा पल्ला असतो आणि गाडी चालवतो तो ड्रायव्हर. तू तर माझा नवरा आहेस ना. आणि जाऊ दे सगळं, मी माझ्या नवऱ्याबरोबर एवढ्या दिवसानंतर कुठेतरी फिरायला जाते ना, या गोष्टीचाच मला आनंद आहे. बाकीचं तर मला काहीच नको. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, मला नवरा नवरा म्हणू नकोस हां, मी आत्ताच सांगतोय, नाहीतर माझं डोकं खूप दुखायला लागेल. एकतर आपण दुसरीकडे जातोय. तेव्हा इकडे आता कला म्हणत असते की चांदेकर, हे बघ मी असं काही म्हणत नाही आहे की तुझं डोकं दुखेल, पण मला आता एकटीला बसायचं नाही आहे, मी गाणी ऐकते. तेव्हा इकडे छान असं गाणं कलाने लावलेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, हे गाणं तसं मलाही आवडतं, पण मला हे गाणं ऐकायचं नाही आहे, मला शांतता हवी आहे. तेव्हा हे गाणं मी बंद करणार आहे आणि तू शांतपणे बस बरा. किती हालचाल करतेस, किती आरडाओरडा करतेस आणि किती बोलतेस. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, मग मी काय करू सांग बरं तू? हे बघ आता आपण पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर कुठेतरी बाहेर फिरायला जातोय नवरा बायको म्हणून. तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो, मी तुझा नवरा नाही आहे आणि नवरा बायको हे बंद कर आता. त्यानंतरला रजनी म्हणत असते की अबा, अहो आता कलाचं लग्न झाल्यापासनं तीच इकडे देवांची पूजा वगैरे करते ना, मग ती आता नाही आहे, तर मला देवघरामध्ये उशीर झाला, पण मी सगळ्यांसाठी लगेचच काहीतरी खायला करते हां, काळजी करू नका. तेव्हा इकडे आबा म्हणत असतात, नाही नाही ठीक आहे गं, चालू दे आणि देवपूजेला उशीर तर होणारच, पण तुझी सगळी तयारी झाली ना की आम्हाला सुद्धा सांग, आम्ही सुद्धा देवाचा आशीर्वाद घ्यायला येऊ. तेव्हा इकडे आता नैवेद्यासाठी संगीने शिरा केलेला असतो, तो एका डब्यामध्ये आता ती घेऊन जाते, कारण इथे देवाला नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो. तेव्हा संगी आता डब्यामध्ये तो नैवेद्य तिला भरून देत असते आणि ती स्वतःचं घर असल्यासारखं काम करत असते. त्याच्यानंतरला इथे कला म्हणत असते की चांदेकर, तुला काय वाटलं? म्हणजे तू म्हणालास की मी तुझा नवरा नाही आहे, तर मी गप्प बसेन का? असं अजिबात होणार नाही आहे. अरे आपलं लग्न झालं आहे आणि तू माझा नवरा आहेस आणि म्हणून तर मी तुझ्याबरोबर आले ना, तुझी इथे मदत करायला. नाहीतर बाकीचं कुणालाही तू घेऊ शकला असतास, पण तरीसुद्धा माझंच नाव तू का घेतलंस? तर आपण नवरा बायको आहोत म्हणूनच ना. त्यानंतरला इथे आबा आता देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे येतात. त्यानंतरला अद्वैत म्हणत असतो की खरे, अगं गाडीचे ब्रेक हे लागत नाही आहेत. तेव्हा कला म्हणते, काय, हे काय बोलतोयस तू चांदेकर? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो ना, हे काय, गाडीचे ब्रेक फेल आहेत, गाडीचे ब्रेक लागत नाही आहेत, असं अद्वैत म्हणतो. तेव्हा इथे कला खूपच जास्त टेन्शनमध्ये येते आणि ती आता दोघेही खूपच जास्त घाबरतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सगळी तयारी तिने केलेली असते. त्याच्यानंतरला इथे फुलं, हळद, कुंकू सगळं काही त्या ताटामध्ये मांडून ठेवलेलं असतं. तर इथे आता देवाची पूजा झाल्यानंतर सगळेजण आता इथे आशीर्वादसुद्धा घेतात. तेव्हा इकडे देवासमोर जो दिवा लावलेला असतो
तो आता विजायला जात असतो तेव्हा आबा म्हणतात, की "हे काय चाललंय देवा? तुझ्या मनात काय आहे? अरे माझी मुलं कामानिमित्त बाहेर गेलेली आहेत. त्यांना सुखरूप परत येऊ दे." असं आता आबा म्हणत असतात आणि देवाजवळ अद्वैत आणि कला या दोघांसाठी आता प्रार्थना करत असतात. पण तरीसुद्धा इथे बाप्पाजवळचा जो दिवा असतो, तो आता फडफडत असतो आणि त्याच्यानंतरला इथे अद्वैत म्हणतो, की ब्रेक फेल आहेत आणि गाडी एका झाडाला लावून ठेवतो.